बाबूराव शर्मा की, बोला जय सेवा वीर बाबूराव शर्मा की। माझे दुसरे राहुल किन्नाके हे सगळे आमच्या परिवारातली माणसं आहेत. हे जे काही करतात ते इतरांहून वेगळं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना असतील, अनेक सेवाभावी संस्था असतील, आदिवासींच्या सेवेसाठी प्राणपणाने झटतात, जसं जमेल तशी सेवा करतात. पण ह्या दोन माणसांनी एक वेगळा मार्ग पत्करला. यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती वेगळी आहे आणि यांनी पत्करलेला मार्ग हा जगा वेगळा आहे. राहुलजी कन्नाके, मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. माझे दोन शब्द सुरू करण्याआधी आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करू. पांदिपारी कुपार लिंगो, हिरासुका लिंगो, याया कलिकंकाली दई रायताड जंगो, तसेच समस्त माझी पेन पुरखा शक्ती ज्यांच्यामुळे आज इथे आपण एकत्र जमलो आणि बोलत आहोत. तसेच माझे आदर्श तिरुमल मोतीराम कंगाली साहेब, सुनील सिंग ताराम साहेब. तसेच आजचा जो दिवस आहे या दिवसाचा औचित्य म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. आणि हाच तो औचित्य दिवस की या क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात शिवाजी महाराज घोड्याच्या टापाने स्वराज्यासाठी दौडले होते. तर त्यांना मी सेवा जोहार करतो. तसेच क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, वीरांगणा राणी दुर्गावती, वीर बाबूराव शेडमाके, तंट्या मामा आणि अनेक वीर योद्धे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आमच्या या संपूर्ण लँडला, या गोंडवाना लँडला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ही धरोहर आमच्यापर्यंत पोहोचवली, त्या सर्वांना सेवा जोहार करतो. आणि तसेच या कार्यक्रमासाठी एकतर वेळ फार झालाय तर मी शॉर्टमध्ये घेईन की हे व्यासपीठ नाहीये, कुठल्या व्यासाचं हे पीठ नाही, हे मंच आहे आणि हे लिंगो मंच आहे. कारण आपल्यामध्ये व्यासाची परंपरा नाही किंवा कुठल्या कप्प्यात जाऊन बसणाऱ्या माणसाची परंपरा नाही, आपल्याकडे लिंगोची परंपरा आहे. आणि लिंगो कोण असतो? ज्याच्याकडे नॉलेज असतो तो लिंगो म्हटला जातो. आता ही पदवी दिल्या जात नाही कारण तो काळ वेगळा होता, पण तरी ज्याच्याकडे सूक्ष्म अध्ययन, सूक्ष्म नॉलेज, तो माणूस लिंगो म्हणून ओळखला जायचा. म्हणून हे कुठल्या व्यासाचं पीठ नाहीये, हे लिंगो मंच आहे. आणि त्याच्यामुळे या लिंगो मंचावर उपस्थित मरस कोल्हे सर, कोहे सर, आमचे परचाके सर, नागबिडकर सर आणि समस्त मातृशक्ती सर्वांना एका वेळेस सेवा जोहार. आणि हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय शक्य नाही ते म्हणजे आपण, आपल्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही. तर एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी.
कारण कोरोना नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तुमचा प्रतिसाद हा उत्तम आहे, उत्स्फूर्त आहे. मी माझे 2 शब्द सुरू करण्याआधी एक सांगू इच्छितो. मी जवळजवळ भारतातले जेवढे काही ट्रायबल क्षेत्र आहेत, राज्य आहेत, तेवढी फिरतो. तर विषय असा होतो की महिन्यातून 20 ते 25 दिवस मी त्यांच्यामध्ये हिंदी बोलतो किंवा आम्ही गोंडी बोलतो. त्याच्यामध्ये विषय असा होतो की मराठी जर आता मी निक्षून बोलायला लागलो इथे तर काही शब्द सापडतील, नाही तर काही तर हिंदीमध्ये शिरतील. तर तसं काही झालं, हिंदीमध्ये मराठी आली, मराठीत हिंदी आलं तरी सांभाळून घे. आता काही महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाचे पॉईंट. सर, आपण पॉईंट मांडले की आपलं अस्तित्व टिकवणं फार गरजेचं आहे आणि हा फार संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्द्याला आपण न समजता आपण समोर जाऊच शकत नाही. या मुद्द्याला समजणे तेवढंच गरजेचं. मी तुम्हाला या कागदोपत्राच्या दुनियेतून थोडंसं मागे परतले, कारण माझं अध्ययन त्या दुनियेचं आहे ज्या दुनियेत कागदोपत्र अवेलेबल नव्हती. ज्यावेळी ही सिस्टमच अवेलेबल नव्हती त्यावेळी आमचे पूर्वज काय करायचे, कसे राहायचे, त्यावेळच्या त्या काळाचं आज संशोधन यासाठी करतोय की एक वेळ जर उद्या अशी आली की बोगसांकडे कागदपत्र आहेत ना आपल्याकडे, मग मेन ओळख दाखवायची जी वेळ आली तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कागदपत्राशिवाय सुद्धा ट्राईब कसे आहात. आणि हे मुद्दे जर तुम्हाला माहिती असतील तर बोगस नाही, त्यांचा कोणताही बाप येऊ दे, कोणती मोठी सरकार बसू दे, तुम्हाला जागचं हलू देणार नाही. त्यासाठी बिलकुल. तर विषय असा आहे की आपला काही कस्टम आहे, आपले काही कस्टमरी लॉ आहेत, त्याच्याकडे आपण कानाडोळा करत आलोय आजपर्यंत. आणि म्हणून ही कल्चर, ही सभ्यता हळूहळू सुटत गेली. आज मंचावर उभे उठून आपण एवढं तर म्हणतोय की माझी भाषा गोंडी आहे, मी गोंड आहे, मी परदान आहे, मी अमका आहे, मी ढमका आहे, मी फलाना आहे. पण जर तुम्हाला त्या नियमामध्ये जर काढून बघितलं, जी गव्हर्नमेंट म्हणते की हे ट्राईब कसे आहे, त्यांच्याकडे त्याची एक वेगळी भाषा आहे, त्यांच्याकडे त्यांचं एक कस्टमरी लॉ आहे, त्यांच्याकडे त्यांचं सर्वस्व आहे, त्यांची दुनिया आहे, त्यांचं कोर्ट आहे, त्यांची पंच व्यवस्था आहे. हे आहे का? तर अर्ध्या अधिक लोकांना अजिबात माहिती नाही. अर्ध्या अधिक लोकांना की माझ्या कल्चरमध्ये नेमकी पंच व्यवस्था कशी आहे, न्याय व्यवस्था कशी आहे, माझी भाषा कशी होती. चला ठीक आहे, आपण शहरात आलो आणि इथे आपण भाषा ती विसरलो. पण विषय असा की खरंच आपली जी आयडेंटिफिकेशन आहे, आज माहिती आहे का, बाकी सगळ्या ट्राईबमध्ये ही आयडेंटिफिकेशन होती की ते टोटेमिक सिद्धांतावर चालत होते. याला म्हणतात एनिमिस्टिक वे ऑफ लाईफ. प्रत्येक माणूस हा कुठल्या तरी धर्माच्या नियमावर अवलंबून असतो, पण इथला ट्राईब माणूस हा इथल्या प्राणी, पक्षी, लता, वेली यांच्या आदर्शावर अवलंबून असतो. ही एक वेगळी विशेष ओळख आहे आणि ती ओळख आहे तुमच्या गोत्रांमध्ये. आता ज्या मुली येऊन परिचय देऊन गेल्या थोड्या वेळापूर्वी, आणि त्याच्या आधी मुलं पण आले होते, सगळे सांगत होते माझं मामकुळ हे आणि माझं सरनेम हे, माझे 7 तर त्यांचे 6. हे कोणी तुम्हाला येऊन सांगितलं नाही, कुठल्याच पंडितांनी येऊन तुम्हाला सांगितलं नाही की 6-7 ला जमते, 5-6 ला जमते, 4-5 ला जमते. हे कुठल्याच तुम्हाला महापंडिताने येऊन सांगितलं नसेल, कारण ते तुमच्या ब्लड मध्ये पुरख्याकडून तुमच्या आई वडिलांकडे आलं, त्यांच्याकडून तुमच्याकडे आलं. ही जी व्यवस्था आहे, जी कागदोपत्री लिखित नाहीये पण रक्तात आहे, या व्यवस्थेला जर तुम्ही ओळखाल तर कागदपत्र नसताना सुद्धा छाती टोकून सांगू शकता की मी या देशाचा, मी या महाराष्ट्राचा ट्राईब आहे आणि तोही प्राचीन. हे ब्लड कधी ओळखले जाते? उदाहरणार्थ गोंड आणि परदान ट्राईबचा उदाहरण घेऊया. त्यांच्यामध्ये गोत्र व्यवस्था असते 1 ते 7. ही गोत्र व्यवस्था सगळ्यांमध्ये पाहिल्या जाते. आता ती गोत्र व्यवस्था बऱ्याच लोकांना हेच माहित आहे का देव किती. एका मुलीला विचारलं गेलं होतं त्यांचे देव तुझे, त्या मुलीला देव माहित नव्हते. घरी जाऊन सगळे देव मोजून आली आणि उत्तर दिलं 21 देव आहे. हे त्या मुलाची चुकी नाहीये, आई वडिलांनी नाही सांगितलं त्यांना. बरं, देव माहिती आहे सगळ्यांना की मी 6 देव आहे, 5 देव आहे, 4 देव आहे, सगळे आहेत. मग आता तुम्हाला देव माहिती आहे तर मग सांगा त्यांची नावं माहिती आहेत का? आणि हे 7च का, 5च का, 4च का, 3च का? हे तर 55, 56, 750 पर्यंत करता आले असते जर करतोच म्हटलं तर. हे 7च का? याच्या मागचं फार मोठं वैज्ञानिक कारण आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्याला हे कळेल की माझं कल्चर हे 100% नैसर्गिक आहे, यामध्ये कुठलाच अंधश्रद्धेचा भाग नाही, त्या दिवशी तुम्हीच हळूवार उठून याच्या अध्ययनाला लागा. एक उदाहरण देतो.
बघा, आम्ही KBKS छत्तीसगडमध्ये नारायण मरकामजीचं KBKS कोया मुकाल क्रांती सेना आहे आणि ते इंटरनॅशनल लेवलवर आपलं कोया पुणेम सांगण्याचं काम करतो, त्यांच्यामध्ये मी पण आहे. तर आम्ही कोया पुणेम इंटरनॅशनल लेवलवर सांगतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही उलगडून सांगतो की आमची गोत्र व्यवस्था का बनली असं. आणि आमचा हा दावा आहे आजच्या या जनरेशनचा की हे तुमची जे देव व्यवस्था आहे, पेन व्यवस्था आहे, ती तुमच्या DNA आणि रक्ताशी संबंधित आहे. DNA आणि रक्ताशी संबंधित आहे. आमचे पुरखे या काळचं शिक्षण शिकले नव्हते, पण त्यांना माहिती होतं की DNA मध्ये कोडिंग कशी करायची. उदाहरणार्थ आपल्यामध्ये गण आहे. जसं भारतात राहणारा माणूस भारताच्या बाहेर गेला की स्वतःला भारतीय म्हणवतो, तसाच या गोंदवल्यामध्ये राहणारा माणूस हा स्वतःला गोंड म्हणवतो. पण गोंड हा जातीवाचक शब्द नसून तो समूहवाचक शब्द आहे. यामध्ये प्रधान गोंड, माडिया गोंड, कोरकू गोंड, मीन गोंड, भील गोंड पासून जेवढे काही गोंड आहेत, मला तर वाटते 52 प्रकारच्या काहीतरी गोंडांचा उल्लेख आहे प्राचीन पाट्यांमध्ये. ते सगळे एकच आहेत आणि ते सगळे संबोधले जातात गोंड. पण विषय असा झाला की इंग्रजाच्या काळापासून जेव्हा ही लिस्ट आणि कागदपत्र बनत गेले तेव्हापासून आम्ही आपापले स्टेजस सजवून घेतले आणि स्वतःला एकामेकापेक्षाही वेगळं मानायला लागलो. ही देव व्यवस्था कशी निर्माण झाली याच्यावर थोडा प्रकाश टाकू. बघा, कुपार लिंगू पूर्ण या द्वीपाचं ज्यांनी भ्रमण केलं ना तेव्हा त्यांनी फक्त वरून झाड नाही बघितली, त्यांना वेळ लागला ह्या द्वीपाला निरीक्षण करायसाठी. मग काय आढळलं त्यांना हे आढळलं की नाही, प्रत्येक क्षेत्रातल्या जंगलात वेगळ्या प्रकारचे झाडं विपुल प्रमाणात आहेत, वेगळ्या प्रकारचे प्राणी विपुल प्रमाणात आहेत. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं जे ताडोबा आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे, पण बाकी तुम्ही अभयारण्य पाहाल तर वेगवेगळ्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या क्षेत्रात जे झाड आढळतं विपुल प्रमाणात ते छत्तीसगडच्या जंगलात आढळेल की नाही यात शंका आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जंगलाचा जो काही प्राणी आणि झाडांचा समावेश आहे तो वेगवेगळा आहे. आणि असं आढळून आलं की जेव्हा आपण त्याची खुदाई करतो, कुठे तांबा लागतोय, कुठे अभ्रक लागतोय, कुठे लोह लागतोय, वेगवेगळे खनिज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आणि याची पडताळणी आपण ज्यांना लिंगो म्हणतो, पारदीपारी कुपार लिंगो, त्यांनी या गोष्टीची पडताळणी केली. ज्या क्षेत्रात ज्या जमिनीत जे खनिज धातू जास्त प्रमाणात आहेत ते त्या मुळाद्वारे त्या झाडामध्येही असतात आणि त्या झाडावर जगणाऱ्या पाणी प्राण्यामध्येही असतात आणि त्या प्राण्यावर जगणाऱ्या ज्या माणसामध्ये सुद्धा त्या धातूचं प्रमाण हे वेगळ्या पद्धतीने त्या जास्त असतं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जर वेगवेगळे खनिज धातू असतील तर मग त्यांचे जेव्हा लग्न होतील, ब्लड रिलेशन होतील, तेव्हा त्यांच्यामध्ये अपंग अपत्य जन्मास येऊ नये म्हणून घातलेला हा तुमचा कस्टमरी लॉचा नियम, त्याला तुम्ही म्हणता गोत्र व्यवस्था. हे काही माझे देव तुझे देववाली व्यवस्था नाहीये, ही सायंटिफिक व्यवस्था आहे. म्हणून नियमानुसार चाललेल्या व्यक्तीमध्ये आजही आमच्या समुदायात कोरोनामध्ये शहरात खूप मोठी संख्या होती, पण गावातला माणूस काड्यावर जिवंत राहिला आणि तो त्याने दाखवून दिलं की बिना दवाखान्यात जाता सुद्धा मी बरा होऊ शकतो. तर ही आमची इम्युनिटी पॉवर आम्ही कमावली नाही, ती आमच्या DNA मध्ये कोड होत गेली. पण एवढं झालं की आता आमची जी माझी जनरेशन आहे, माझ्यासारखी ती जनरेशन हे म्हणते की नाही, बाहेर कोणाशी लग्न केलं तरी काही विषय नाही, पण आमचा कस्टमरी लॉ हजारो वर्षापूर्वीचा हा म्हणतो बेटा तुला DNA वाचवायचं असेल तर काही करून कृपया करून समुदायातली मुलगी बघ. कारण हे पूर्वजांचं म्हणणं चुकीचं नव्हतं. आम्ही जास्त पुस्तकं वाचली आणि ते एवढी जास्त वाचली की आम्हाला आमचा पेरसा पेन हा अंधश्रद्धा वाटायला लागला. बरोबर, इथे कोणी आर्किओलॉजी डिपार्टमेंट वाले असतील तर त्यांना मी विचारू इच्छितो इथून की तुम्हाला खुदाईमध्ये कधी 4 हाताचे माणसं सापडले का? सिंधू घाटी सभ्यतेमध्ये जेव्हा खुदाई झाली तेव्हा जे स्केलेटन सापडले ते 2 हात आणि 2 पायवाल्या माणसांचे होते. आणि ती सभ्यता जवळजवळ 10,000 वर्षापूर्वीची ते 5,000 वर्षापूर्वी एवढा काळ कुणी अनेक इतिहासकार लावतात. मग त्या काळात जर 4 हातवाले माणसं नव्हते तर मग आज आपण त्या 4 हातवाल्या काल्पनिक देवी देवताच्या झंझाडामध्ये का फसतो आहोत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जेव्हा तुम्ही दुनियेला सांगता की मी ट्राईब आहे, मी आदिवासी शब्द जास्त उच्चारत नाही कुठेही, कारण आदिवासी शब्दाचा इतिहास आहे फार काही मागचा नाही. सर तुम्ही पहिला शब्द उच्चारला कोयतूर, कोयतूर कोयावंशी इंडिजिनस आणि ट्राईब.
हा शब्द घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे, कारण ज्या शब्दाला तुम्ही धरता ना त्या शब्दाला ऑल वर्ल्ड ऐकलं पाहिजे आणि सगळ्यांची ओळख निर्माण करून देणारा एक शब्द तो म्हणजे इंडिजिनस. लक्षात घ्या, इंडिजिनस शब्द आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा घेतला जातो. म्हणून स्वतःला आता हळूहळू आपण मूळ सभ्यते आणि मूळ ओळखीकडे घेऊन जाऊ, तेव्हाच आपल्याला पुढे चालून पर्याय आहे. तर विषय असा होता की आजही तो मुद्दा आहे, असा नाही की मुद्दा तो विरळ झाला, पण तो मुद्दा मी इथे मांडतो कारण माझी मातृशक्ती आज चांगल्या संख्येने आहे आणि त्यांना कळलं पाहिजे. बघा, शंभू नरका जस्ट आता आहे. शंभू नरका म्हणजे आमचे शंभू. शंभूला तुम्ही कुठलीही मार्केटमधली पेंटिंग उचला, शंभूला तुमच्या असंच दाखवलंय, त्याच्या गळ्यात साप राहतो, त्याच्या हातात त्रिशूळ राहतो. मोस्टली हा शंभू हा गर्विष्ठ घमंडी दाखवतो, रागिष्ठ दाखवतो मारताना. आणि तो शंभू तिथे बसला आहे आणि शंभूच्या जटातून एक नदी निघते आणि बरंच काही निघतंय, असा शंभू तुमच्या समोर उभा केला गेला. पण या त्यांच्या ग्रंथाद्वारे आम्हाला काही देणे घेणं नाही, आम्ही कुणाच्याच भावनेला ठेच पोहोचवणार नाही. पण माझा गोंडियन इतिहास हा म्हणतो की जे शंभू होते ते एक शंभू नव्हते, ते 88 शंभू होते. आणि शंभू हे राजाचं पद आहे, एखाद्या चमत्कारिक माणसाचं पद नाही. आणि राजा हा आमच्या गोंडवान्यात गणतंत्र पद्धतीने तो निवडून यायचा आणि तो गणतंत्र पद्धतीने निवडून यायचा, म्हणूनच तो शंभू व्हायचा. आणि ज्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, तेवढी त्याची बुद्धिमत्ता आहे, तोच व्यक्ती शंभू बनत होता. म्हणजे विचार करा, त्या लेवलवर गेल्यावर एक माणूस एवढा रागिष्ठ आणि गर्विष्ठ असू शकतो? नाही. मग आता तुम्ही म्हणाल ते त्रिशूल का? त्रिशूल त्यांच्या हातात काय आहे? शंभूनी हजारो वर्षापूर्वी एक शोध लावला, एक अध्ययन केलं, चिंतन केलं आणि सांगितलं की हे मानवा, तुला कुठल्याच देवाच्या मागे धावायची गरज नाही. तुझ्या शरीरात 3 प्रकारची ऊर्जा आहे, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक. जर या 3 प्रकारच्या ऊर्जेला तू कंट्रोल करू शकलास आणि त्याला सरळ साध्या रस्त्याने तू जर प्रकृतीच्या रस्त्याने नेऊ शकलास, तर हे जे काही आहे याला पुनेम जो म्हणतो तो तू पार करू शकतोस. म्हणून समुदायापुढे 3 टोकाचं त्रिशूल आपल्या समोर ठेवल्या गेलं शंभूद्वारा की हे तुमचा मार्ग आहे, ज्याला आपण पुनेम म्हणतो. पण तेच त्रिशूल आज प्रत्येक पेंटिंग मध्ये आपल्याला भोगताना दिसतं. आपल्या पुरख्यांची विडंबना झाली, आपल्याला कळलंही नाही. आणि मी परत त्या टॉपिकवर येतो की पुण्याही आर्किओलॉजी डिपार्टमेंट वाल्याला 4 हाताचा जेव्हा माणूस सापडला नाही, म्हणजे ज्या ग्रंथात जे लिहिलं गेलंय ते कदाचित तिथल्या राहणाऱ्या गुहे कंदरीत राहणाऱ्या कबिला सिस्टम मध्ये राहणाऱ्या ट्राईबलाच त्यांनी हिनवलं असेल. दैत्य, असुर, पिशाच, दानव हे जेवढे काही शब्द वापरले गेले तेवढे शब्द इथल्या मूलवंशी समुदायाला वापरले गेले आणि या शब्दाची जाणीव आपल्याला कधीच झाली नाही. आजही म्हणतात ते आमच्या ग्रंथात एवढं लिहिलंय. मग महामेरू पर्वताचा जेव्हा उल्लेख येतो ना, तिथे सुद्धा हा उल्लेख आहे की तिथे गड मंदाना नावाचं क्षेत्र होतं. म्हणजे आमचा हा गोंडवाना यांच्या ग्रंथांच्या आधीचा आहे. आता एक दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत इमॅजिन करा त्या काळात चला, जेव्हा इथे मानवाची उत्क्रांती झाली, मानव हळूहळू कुठे करायला लागला आणि गुफेतून तो शिकार करायला लागला. कधी कच्चं मांस खायचा तर कधी शिजवलेलं खायचा. त्या काळामध्ये त्याची भाषा नक्कीच बोलण्याची अस्तित्वात आली असेल, पण त्यावेळी त्याची लिपी अस्तित्वात नव्हती. त्याची लिपी अस्तित्वात नव्हती. तो तोंडाने जरी एकमेकांसोबत संपर्क करीत असला असेल तरी त्याची लिपी त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आणि ते जेव्हा लिपी अस्तित्वात नव्हती तेव्हा कुठे ग्रंथच लिहिले गेलेत नाही. ग्रंथ कधी लिहिले गेले? जेव्हा एक लिपी आली आणि ती लिपी व्याकरणबद्ध झाली तेव्हा ग्रंथ लिहिले गेले. याचा अर्थ असा की हे ग्रंथ आत्ताचे आहेत, यांचा प्राचीन ट्राईब लोकांशी काहीही संबंध नाही. आता तुम्ही कुठेही जा, तुम्हाला भीमबेटका जा, तुम्ही धारूड जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला रॉक पेंटिंग पाहायला मिळते, भित्तिचित्र पाहायला मिळतं, दगडावर पेंटिंग्स असतात. पेंटिंग्स अशाच जागी असतात की त्या जागी एक तर पाऊस लागतच नाही, त्याच्यामुळे ते मिटल्या जात नाही. आताचे नवीन पोरं जातात, त्याच्यावर पाणी फेकतात आणि पाणी फेकून त्याला पाहायची कोशिश करतात, फोटो काढायची कोशिश करतात. म्हणून या गेल्या 10-20 वर्षात ते मिटायला लागले. नाही तर 40,000 वर्षापूर्वीचे भित्तिचित्र आजही शाबूत आहेत. आणि म्हणूनच बस्तरमध्ये काही ठिकाणी आम्हाला रॉक पेंटिंग सापडले, बट ते आम्ही गव्हर्नमेंटला नाही सांगितलं, कारण जर ते पर्यटन क्षेत्र झालं तर परत ते मिटतील आणि येणाऱ्या जनरेशनला अभ्यास करता येणार नाही. आणि म्हणून बस्तर सारख्या क्षेत्रात काही रॉक पेंटिंग अजूनही
कुणाच्या निदर्शनास आल्या नाही. आम्ही गुपचूप गेलं, अभ्यास केलं, त्याचे फोटोज काढले, आमच्या अभ्यासापुरतं ठेवलं. हे वाचवणं गरजेचं आहे, कारण त्या गुफेत राहणाऱ्या जे लोक एवढे बुद्धिमान होते की आपलं कल्चर, कानून, कायदा सगळं त्यांनी त्या पेंटिंग मध्ये रेखाटलं आणि जन्मणाऱ्या लहानच्या शिशूंना त्यांनी त्या गुहेतच शिकवलं ब्लॅकनुसार. म्हणून आम्हाला रॉक पेंटिंग एका काळाची नाही सापडत, 40,000 वर्षापूर्वीची सापडते, कधी कधी कपिलाई सिस्टम मधली सापडते, त्याच्यानंतरचीही सापडते, पांढरी सापडते, वेगवेगळ्या प्रकारच्या रॉक पेंटिंग सापडतात. याचा अर्थ असा की अनेक पिढ्यांनी तिथे आपापल्या पद्धतीने तो लॉ कायदा काढून ठेवला आणि तो कायदा आपण आम्ही तरी आज शिकतो आहोत आणि समजतो आहोत. मेन मी परत गोत्र व्यवस्था आणि टोटम व्यवस्थेकडे येईल. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की जंगल, प्रत्येक क्षेत्राचं हे जंगल वेगळं असतं, त्याच्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते, वेगवेगळे. जसं बर्फाळ प्रदेशात राहणारा प्राणी इथे वाचू शकेल का? शक्य नाही. आणि इथला प्राणी बर्फाळ प्रदेशात वाचू शकेल का? नाही. म्हणजे तापमानानुसार तिथले भौगोलिक क्षेत्र आणि जंगल, त्यांचे प्राणी, लता, वेली, पक्षी हे सगळं त्या त्या तापमानावर अवलंबून राहतं. मग जेव्हा आम्ही प्रकृती पूजक आहोत म्हणतो आम्ही सगळे, तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की प्रकृती पूजक आम्ही कसे. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारेन, आपण रक्षक की मारक? आपण रक्षक की मारक? रक्षक. मग रक्षा कशी होईल? झाडाला कुंपण केल्याने होईल की त्याचं बीज वाचवल्याने होईल? बीज वाचवल्याने होईल. आणि आज आपण काय केलं? आज आपण किती फुलं वाया घातली याचं काही लक्षात आलं कुणाला? आपण भरमसाठ फुलं वाया घालवली आणि हा संदेश देतो इथून की आम्ही निसर्ग पूजक आहोत, आम्ही त्याचे रक्षक आहोत. अरे एका फुलांमध्ये शेकडो पराक्रम आहे, एका फुलामध्ये शेकडो आहेत आणि आपण शेकडो फुलं वाया घालवली. म्हणजे आपण किती झाडांचं भविष्य यायच्या आधी मारलं. आणि म्हणून तिथल्या प्राचीन कोलतूर ट्राईब मध्ये मोहाची आणि चाफ्याची फुलं वापरतात. या दोन झाडाचे बिया, जे बी आहे ती वेगळ्या जागी लागते आणि मोह फुलं जेव्हा रडून पडतं तेव्हा त्या फुलासोबत त्याचं बी वाया जात नाही. कुठल्याही झाडाच्या बियाचा नाश करून हा प्रकृतीपूजक माणूस बनू शकत नाही. आता विषय असा आहे की कार्यक्रम आम्हाला करायचा आहे, तर मग फुलाशिवाय होत नाही, त्याच्यावर काहीतरी वेगळा तोडगा काढायला पाहिजे. आपण मॅच्युअर्ड होऊन हे विचार करायला पाहिजे की आपल्या पूजेमध्ये आताही गावाकडे फुलं नाही भेटत का? भेटतात. पण गावाकडच्या माणसाच्या ताटात, त्याच्या आरतीमध्ये तुम्हाला मो फुलं आणि हळद आणि अक्षताच सापडतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सापडेल का? नाही. कारण तो दिखावा करत नाही, त्याला माहिती आहे की हे फुलं नासाडी केल्यानं माझं पेन जे आहे ते पेन काय प्रसन्न होणार आहे का? आणि आम्ही हे फुलं धरून तरी मिरवत आहोत का? तुम्ही एका सेकंदात दिलं आणि आम्ही स्टेजवर ठेवून दिलं, मग त्याच्या जागी तुम्ही डुप्लिकेट फुलं दिले असते, आम्ही ते ठेवून दिले असते, तुम्ही झाडझूड करून ठेवले असते, पुढच्या कार्यक्रमाला वापरले असते. संदेश काय? संदेश प्रकृती वाचवण्याचा गेला पाहिजे की नाही? मग आपण लोक म्हणतात की आदिवासी माणूस, ट्रायबल माणूस हा संस्कृतीचं, नेचरचं संवर्धन करतो. म्हणजे त्यांना असं वाटते का प्रत्येक झाडाच्या मागे आम्ही कुंपण करतो आणि त्याची रक्षा करतो. ते तर करतोच, ते तर आम्ही प्रत्येक झाडाला तोडू नाही देत. त्याचे आंदोलन आम्ही वेगळे केले, चिपको पासून सगळे आंदोलन झाले. पण मेन कन्सेप्ट तुम्हाला गव्हर्नमेंट सांगत नाही, मेन कन्सेप्ट कोणी सांगत नाही. तुम्ही झाडं वाचवणारे तर आहातच, पण त्याच्या आधी तुम्ही बीज वाचवणारे आहात. कारण बीज वाचलं तर ती वनस्पती हजारो वर्ष सुद्धा वाचू शकते. आणि म्हणून आज तुम्ही गावाकडे जा, आज तुम्ही स्ट्रगल करून मुंबईत आले, पण तुम्ही गावाकडे जा, तुमच्या सांदीत लावलेल्या वालाचे जे दाणे आहेत, कारल्याचा जो वेल आहे, तो आखरी कारला आणि आखरी वालाची शेंग तुमची आई कुरडीत बांधून ठेवते आणि दुसऱ्या पावसाळ्यात बरोबर नेऊन लावते. तिला एकदा बियाणं दिलं तर डबल द्यावं लागते का? म्हणजे मुख्यतः आम्ही बीज वाचवणारे आहोत. काय बीज? धानाचं बीज, प्रत्येक गोष्टीचं आम्ही बीज वाचवलं. तुम्ही झाड पहा, एखाद्या याच्याने ते मरूनही जाईल, पण तुम्ही बीज तुमच्याकडे संग्रहित करा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. जेव्हा त्याला हवा पाणी मिळेल, माती मिळेल, तेव्हा तो आपलं झाड अस्तित्वात घेऊन येईल. आणि म्हणून मुख्य कन्सेप्टला आपण कुठेतरी सोडतो आहोत. आता मी परत त्या कबिलाई सिस्टमवर जातो. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ग्रंथ तेव्हा लिहिला गेला असेल जेव्हा एखाद्या भाषेचं व्याकरण समृद्ध झालं असेल, म्हणून त्या लेखकाने ते लिहिलं असेल. पण त्याच्या आधीचं कल्चर आमच्या लोकांचं आहे.
मग मला सांगा, आता आम्ही सगळे प्रकृतीवादी, प्रकृतीनं करवट घेतली चैत्रात तर आमचं परसापेन होतो. प्रकृतीला पालवी फुटली, आता पानझड आहे, पालवी फुटली की आमचे परसापेन सुरू. इकडं पावसाळा लागत नाही तर इकडं आमचा बीजा पंडून येतो, म्हणजे आम्ही बियाणं पेरतो. लगेच पोटरीला आला धान की आम्ही तिकडे पोळा करतो. धान झाला की कापून त्याची दिवाळी होते आणि परत ती सिस्टम होळीपर्यंत येऊन मांडवस पर्यंत येऊन थांबते. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की तुमचे जेवढे काही सण आहेत ते सण या लोकांच्या सांगलेल्या तिथीनुसार नाही आहेत, तर ते शेतीवर अवलंबून आहेत. याचा अर्थ असा की शेतीचा सुद्धा शोध करणारे पहिले व्यक्ती तुम्ही, शेतीची क्रांती करणारे पहिले व्यक्ती आहात. कारण प्रत्येक समाजात मला हे नाही आढळलं, कारण ते मी शोधलं पण नाही सापडलं की शेतीला कसं काय पुजतात. पण आमच्याकडे पूर्ण वर्षभर शेतीला पुजतात. आपल्यामध्ये शेतीला पूजण्याची प्रथा आहे. सांजोनी पासून सुरू होते, वक्राला नागराला पूजण्यापासून तर ती शेवटीपर्यंत आखरीचा फडकडा मारेपर्यंत ती चालूच राहते. सांजोनीला एक नारळ फुटतो, बाबा जाऊन दिवा लावतो, त्याच्यानंतर पोटरी आली की जातो, नागपंचमीला जातो. हे करत करत ते पीक घरी येईपर्यंत त्या पिकाचा आदर करून शेतीचे सगळे पंडू मग आपल्यामध्ये त्योहार केले जातात. आणि म्हणून आम्ही कुठल्या कॅलेंडरवर डिपेंड लोक नाही आहोत. आम्ही ते लोक आहोत जे चंद्राच्या कलेवर चालतो. त्याच्या अमावस्या पौर्णिमेवर आमचे सण होतात. आणि हे सण याच्यामुळे होतात की तेव्हा कॅलेंडर उपस्थित नव्हते. आज हा नवीन फॅट आलाय आणि नवीन आपण करतोय की लोक हातात केक धरून काढतात फोटो, तर आपणही काढलं पाहिजे, वाढदिवस केला पाहिजे. पण ऍक्च्युली हे कल्चर मध्ये नाहीये. बट मी तुम्हाला हे नाही म्हणणार की धोतर नेसान गावाकडे चला. तुम्हाला ऑफिस आहे, तुम्हाला वेगवेगळी फॅकल्टी आहे, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाता, तर तेव्हा तुम्हाला तुमचं काम करायलाच पाहिजे. पण ज्या दिवशी समाजाचा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या धार्मिक परंपरेचा दिवस आहे, त्या दिवशी मात्र नक्कीच आपल्या पेहरावात, आपल्या भाषेत, आपल्या अंदाजानं नक्कीच एंट्री मारा. कारण तो तुमचा अधिकार आहे. परत मी येतो पेरसापेनकडे. प्रत्येक गोंड प्रधान माणसाला त्याला जसे देव आहे तसे त्याला 3 टोटेम आहेत. काय 3 टोटेम? टोटेम म्हणजे या प्रकृतीत राहणारा पक्षी, या प्रकृतीत राहणारा प्राणी, आणि तिसरा घटक म्हणजे या प्रकृतीत राहणारा झाड, पेड़. हे 3 टोटेम प्रत्येक माणसाला आहे. असा कोणीच माणूस, गोंडियन माणूस नाकारूच शकत नाही की मला टोटेम नाही. त्याला माहिती नाही, त्याने माहिती करावं. आता हे टोटेम कुपार लिंगोने तुमच्या मागे का दिले? कारण त्यांना माहिती होतं की येणारा काळ हा स्वतःला वाचवणारा आहे, तो प्रकृतीला वाचवायला कोण जाणार. म्हणून तेव्हा तुमच्या क्षेत्रातला एक प्राणी, तुमच्या क्षेत्रात वावरणारा एक पक्षी आणि तुमच्या क्षेत्रात विपुल प्रमाणात मिळणारं एक झाड, हे 3 टोटेम प्रत्येक माणसाला कुपार लिंगोने टाकून दिले आणि म्हटलं, बेटा तुला याची रक्षा करायची आहे, भलं तू बाकीच्यांचा टोटेम खाऊ शकतोस. म्हणजे उदाहरणार्थ माझा टोटेम घोडपड आहे, मी खाऊ शकत नाही, पण माझ्या सोयऱ्याचा टोटेम मी खाऊ शकतो, तो माझा टोटेम खाऊ शकतो. इनडायरेक्टली मी एका प्राण्याचं रक्षण करतोय, इनडायरेक्टली मी एका प्राण्याचं भक्षणही करतोय. याला म्हणतात बॅलन्सिंग थ्योरी. आणि ही थ्योरी तुमच्यात आहे, याला टोटेमिक सिद्धांत म्हणतात. पण हा टोटेमिक सिद्धांत जेव्हा सुरू झाला तेव्हा फार चांगलं होतं, कारण सगळे समुदाय, कबिलाई सिस्टम होती त्यावेळेस, आणि त्यावेळेस ते सुरळीत चालत गेले. पण नंतर टोटेम घेऊन समुदाय विखुरले गेले. प्रत्येकाला टोटेम होतं, प्रत्येकाला त्याची ओळख होती, आणि नंतर ते समुदाय विखुरले गेले. जसं आजही मीना जनजाती आपल्याला मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मिळते. गोंडीमध्ये मीना म्हणजे मत्स्य, मासळीचा सिद्धांत घेऊन चालणाऱ्या, टोटेम चालणाऱ्या आज स्वतः मीना म्हणतात. तसंच प्रत्येक लोक आपापला, कोणी नागवंशी म्हणतायत स्वतःला, ते नागवंशी सुद्धा टोटेमधारीच कल्चर आहे. वीरांगना राणी दुर्गावतीचं जे माहेर सांगितलं जाते ते चंदेल सांगितलं जातं. गोंडीमध्ये चंदेल या शब्दाचा अर्थ निघतो ससा, खरगोश. आता जे आम्ही उडीसात गेलो, उडीसात कोणार्क मंदिर पर्यंत माझा दौरा होता, आणि त्या दौऱ्यामध्ये माझी नावाचे आम्हाला गोंड लोक मिळाले, माझी आडनाव. आणि माझीचा गोंडीमध्ये अर्थ होतो काजव. प्रकृतीत असणाऱ्या प्रत्येक प्राण्याला टोटेम बनवून चालता चालता समुदाय विभागत गेले,
दूर होत गेले आणि मग आमच्या हे लक्षात कोणी आणून नाही दिलं की आम्ही सगळे तो कोयतूर आहोत, पण वेगळे झेंडे, वेगळी भाषानं वेगळं टोटेम घेतल्यामुळं हे सगळे समुदाय, ट्रायबल समुदाय एकमेकापासून वेगळे होत गेले. कारण जेवढी द्रविडियन लोकांची थ्योरी आहे तेवढे सुद्धा प्राचीन ट्राईब हे या कोयतूर थ्योरीमध्ये गोंडवाना लँड मध्येच येतात. ते कुठूनही इतिहास खोदतील तर बुडातही गोंडवाना लँड आहे आणि कुठपर्यंतही जातील तरी शेवटपर्यंत गोंडवाना लँडच आहे. म्हणून त्यांनी कितीही वेगवेगळे मंच बनवले आणि हे सांगितलं की आम्ही वेगळे आहोत यांच्यापेक्षा, तरी ते वेगळे होऊ शकत नाही. इथे दोनच प्रकारचे आहेत, मूलवंशी इथे जन्मलेले, इथला DNA घेतलेले, आणि दुसरे परकीय. आता परकीय आपण एका पर्टिक्युलर समुदायाला नाही म्हणताय. इथे इंग्रजी आले, डच आले, पोर्तुगीज आले, आर्य आले ना, सगळेच आले. कारण त्यांना माहिती होतं की इंडस व्हॅली आहे तर इथे भरपूर काही खजिना मिळेल. आणि भरपूर इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार सिंधू घाटी सभ्यता म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदारोची जी सभ्यता होती ती जाळल्या गेली, जाळपोळ केली गेली. कारण ते शहर समृद्ध असावं म्हणून बाकीच्यांनी त्याच्यावर हमले केले. मध्ये जी लिपी सापडली ती लिपी गोंडी भाषेमध्ये वाचल्या गेली आहे आणि याचं श्रेय आहे तिरुमल मोतीराव फडणवीस साहेबांना. त्यांनी ही लिपी वाचून काढली आणि ती वाचून काढली आणि जर ते आज हयात असते तर त्यांनी पुन्हा काही रिसर्च केला असतं, पण ते लवकरच निघून गेले. आणि त्याच्यात त्यांचं जेवढं रिसर्च आहे तेवढं आम्ही कन्नड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्रेझेंट केलं. आणि आत्ताच नुकताच कचारगडच्या यात्रेच्या दरम्यान आम्ही राजस्थान उदयपूरला गेलो, त्या युनिव्हर्सिटीला सुद्धा आम्ही हेच प्रेझेंटेशन दिलं की आमच्या कंगाली साहेबांनी ती वाचली आहे आणि तुम्ही आपल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करावा. कारण या मी नाही म्हणत, बाहेरचे भाषाविद म्हणतात, इतिहासकार म्हणतात की गोंडी भाषा ही अनेक भाषाची जननी आहे, म्हणजे माता आहे. कन्नडचे शब्द 80% गोंडी भाषेशी जुळतात. तेलुगू भाषेचे शब्द 80% गोंडी भाषेशी जुळतात. मल्याळम, जेवढे काही या साऊथच्या भाषा आहेत त्या सगळ्याच त्या गोंडी भाषेशी जुळतात. याचा अर्थ असा होतो की गोंडी भाषेतून या साऊथ भाषा निर्माण झाल्या नक्कीच असतील. तर मग जेव्हा या भाषेला प्रोटो द्रविडियन म्हणून दर्जा दिला गेला तर प्रोटो द्रविडियन म्हणजे द्रविडाच्या पूर्वीचं. आपल्या जेव्हा आपण राष्ट्रगीत गातो तेव्हा त्या राष्ट्रगीतामध्ये काय म्हणतो, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग. बंग म्हणजे बंगाल, मराठा सगळे प्रदेश आहेत. पण हा द्रविड कोण आहे? हे द्रविड आपण आहोत. इथे राहणारे मूलवंशी माणसं ज्यांचा DNA वेगळा फ्लो घेऊन चालतो आणि ते द्रविड लोक आपण आहोत. राष्ट्रगीतात आपल्याला मान आहे, पण ते आम्ही द्रविडियन की प्रोटो द्रविडियन, आम्ही आज हे सिद्ध नाही होत आहे की बोगस कोण आणि असली कोण. द्रविडियन पर्यंत पोहोचायला आपल्याला पाणी प्यावं लागेल. पण तरीही ही आपली ओळख आहे जी आपल्याला सांभाळून चालायची. गोत्र व्यवस्था ही पाहिजे तशी सोपी, तुम्हाला दिसते तशी सोपी नाही. त्याच्या मागे फार मोठा सिद्धांत आहे. आणि माझ्याकडून मला भले तुम्ही जुन्या विचाराचं म्हणा, पण आजच्या युवकांना एवढंच सांगेन, बाबा रे तुम्ही आज जे काही वरवधू परिचय मेळावा झाला, असे मेळावे होत राहतात. आपल्या समाजांमध्ये मुली आहेत, आपल्यामध्ये चांगले शिकलेले आहेत, तर समाजाच्या बाहेरचं शक्यतो नका करू. तुमचा DNA. आता बघा DNAचं उदाहरण देतो मी. आपल्यामध्ये अनेक गण आहेत. प्रधान गण आहे, गोंड गण आहे, तोटी गण आहे, बैगा गण आहे. आता यांची वेगवेगळी खासियत आहे. बैगा गण जे पातालकोट क्षेत्रात तुम्हाला दिसतील, तुम्ही बिदरला जाल तिथे दिसेल, बिदरला कॉलनी आहे, तुम्ही भुसावळला जाल तिथे दिसेल, नागपूरला आहे. ते बैगा जे गोंड आहेत आपले ते जडीबुटी जाणतात आणि या बैगा गोंडांचा फायदा मोठे मोठे बाबा लोकांनी घेतला. तुम्हाला माहिती नाही, या बैगा लोकांना 500 रुपये रोजी दिली, पातालकोटमध्ये उतरवलं, जडीबुटी जमा केली, सांग म्हटलं. तो माणूस 2 दिवस गेला 1000 रुपयाला. आणि जेव्हा त्या माणसाला माहित झालं की ही जडीबुटी, त्याला बायकॉट केलं ना, आता डायरेक्ट जडीबुटी आणतात आणि मोठ्या मोठ्या पॅकेटमध्ये तुम्हाला सील करून विकताय. बैगा लोकांना जी जडीबुटी माहित आहे, तुम्ही एक बुक धरून बसा, तुम्ही एक वही धरून बसा, ती वही संपून जाईल, त्याला माहित असलेल्या औषधे संपणार नाही. त्याच्या DNA मध्ये ते त्याच्या पूर्वजांनी कोड केलं, त्याच्या पूर्वजांनी त्या औषध्या कोड केल्या. लहानपणापासून तो तेच शिकतोय. आजही त्याच्या एवढं जडीबुटीचं नॉलेज कुणालाच नाही. मी आयुर्वेद हा शब्द नाही वापरत, पहिलं जडीबुटी. आपल्यामध्ये 3 खंड येतात, जीवा, जावा आणि जाडी. जीवा म्हणजे या पृथ्वीवर असलेले सगळे जिवंत जीव, सजीव जीव. जावा याने आपण जेवढ्या प्रकारचं अन्न खातो ते सगळंच अन्न. आणि जाडी, जाडी म्हणजे जे औषधी गुणधर्म आहेत
त्यांच्यासाठी हा तिसरा खंड ठेवला गेला आहे. म्हणून हे 3 खंड सांगितले जातात, जीवा, जावा आणि जाडी. तर जाडी खंड म्हणजे मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतोय की DNA कसा काम करतो. आताही प्रधान प्रवाहामध्ये या तुम्ही, गोंडवाना कुणालाच माहिती नव्हता. लक्षात घ्या, गोंडवाना आपण विखुरल्या गेलो, आपली राजेशाही संपली आणि गोंडवाना कुणालाच माहिती नव्हता. त्या काळात किंगेरी धरून गावोगावी फिरून इतिहास सांगणारे आमचे पाटाले, त्यांचा DNA गायनाचा आहे. काय? गायनाचा आणि पाटे गिरवण्याचा आहे. त्यांच्यामध्ये तो DNA आहे जो जबरदस्त आहे. ते कोणतीही चाल लवकर लावतात, कुठलाही गाणं लवकर शिकतात. एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा आलं हे. प्रत्येक आज आम्ही राजगोंड, जे बैगा गोंड, माडिया गोंड, मुरिया गोंड, ओझा गोंड म्हणतो, वेगवेगळी स्पेशालिटी. थोटीगण तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बसा, अरे काय सुंदर वाजवतात, बाणा ज्याला किंगेरी म्हणतो, आणि काय सुंदर गातात. प्रत्येकाचा DNA हा वेगळा आमच्या लिंगोलीत टाकून दिला की बेटा राजा, एका राजानं राज्य चालत नाही. त्याच्यात माती घडवणारा पाहिजे, त्याच्यात तुम्हाला भांडे देणारा पाहिजे, त्याच्यात धान पिकवून देणारा पाहिजे, अवजार बनवणारा पाहिजे, तेव्हा तो राज्य चालेल ना. तर तेव्हा अनेक गण तिथे होते. कुम्हाल गणाचा सुद्धा उल्लेख गोंडी कल्चर मध्ये आहे. आज भलेही ते या सिस्टमच्या बाहेर आहे, पण कुम्हाल गणाचा सुद्धा उल्लेख आहे. हा जो समृद्ध गोंडवाना आहे, हा समजण्यासाठी आपल्याला आपला माइंड खूप मोठा करावा लागणार आहे. एवढुशात नाही बसणार आहे की मी आणि माझा भाऊ मध्ये नाही बसणार आहे. अनेक गण आहेत जे विखुरले गेले, ते सगळे गण इथले आहेत या कोयतूर गोंडवाना थोरी. आणि म्हणून हे तुम्हाला 3 टोटेम जे लिंगोनी दिले, एक प्राणी, एक पक्षी आणि एक झाड. म्हणून तोच झाड, तो व्यक्ती आपल्या लग्नामध्ये मडवीला मंडा वापरतो, मंडा म्हणून तेच झाड वापरतो. पहिलं मोठे वापरायचे, आता शहरात एकच फांदी आणतात, पण करतात. मुंडा म्हणून वापरले जाते, ते त्याचं टोटेम असतं. आणि त्याला त्यांच्या पुरख्यांनी कधी सांगितलं असेल आजी की अरे बापू आपल्याला हे नाही जमत, आपल्याला डुकर नाही जमत, आपल्याला कासव नाही जमत. हे पहिले म्हातारे लोक आपल्याला सांगायचे. हे नाही सांगायचे की ते आपलं टोटेम आहे, पण हे सांगायचे की बेटा आपलं हे दैवत आहे, हे खायचं नाही. आणि मग आपण इथे निक्षून पाडत आलो, एक प्राणी नाही खाल्लं आपलं काही बिघडलं, तर मग आपण नाहीच खात. पण कोणालाच हे कळत नव्हतं की ते हजारो वर्षापूर्वी माझ्या पिढीमध्ये चालत आलेलं टोटेम आहे. ती माझी ओळख आहे बिना कागदपत्राची. हे आजही छाती ठोकून कुठल्याही देशात सांगू शकतो की हो मी ट्राईब आहे, कारण मला टोटेम व्यवस्था आहे, माझी भाषा आहे, माझा कस्टमरी लॉ आहे, जो लिखित स्वरूपात जरी नसला तरी माझ्या ब्लड मध्ये आज अवेलेबल आहे. हे आपण सांगू शकू तेव्हा जेव्हा आपल्याला याची माहिती असेल. आता मी तुम्हाला एक लास्ट पॉइंट सांगतो आणि तुमची रजा घेतो, कारण बराच वेळ झाला, तुम्हाला पकवलंय असेल. विषय असा आहे की जेव्हा मी 4 हाताच्या माणसाची गोष्ट केली आणि परत मी तिथून डायव्हर्ट झालो. माझं भाषण कसं असतं माहिती आहे का, सुरू चंद्रपूरला होतं, संपतो पुण्याला. म्हणजे जे आठवत गेलं ते पॉइंट मांडत जातो, मग मागचं सुटत जाते, तरी तुम्ही समजून घ्या. तर विषय असा होता, मी 4 हाताच्या माणसांचा उल्लेख केला. एक तर दैत्य, दानव, असुर, पिशाच, हे तर आपल्याला सांगितल्याच गेलं. आजही असुर जनजाती आहे आणि ती नवरात्रीला खूप मोठा त्याग करते. दुनिया नवरात्रीत नाचते, पण असुर जनजाती 9 दिवस असा कडक पिटाळ मानते की घरी स्वयंपाकच नाही करत. ते म्हणतात की माझा पूर्वज जो महिषासूर होता तो या दिवशी मरण पावला, मी काय हसू, मी काय नाचू. तर ते उलट पिटाळ मानतात या दिवसाचा, निषेध करतात या दिवसाचा. हे आपल्याला कळलं पाहिजे की हे जे राक्षस त्यांच्या सिरियल मध्ये दिसतात ना, मोठ्या दाताचे, मोठ्या तोंडाचे, राक्षसाला सिंगच कसे बरं. कारण आमच्यामध्ये प्राचीनतेमध्ये आजही बस्तरतेमध्ये सिग्मोर घातल्या जाते. कुपारलिंगोचा फोटो बघा, सिग्मोर घातलेला आहे. आणि त्यांना हे कळलं नाही की सिग्मोर काय चीज आहे, मग त्यांनी डायरेक्ट आपल्या सिरियल मध्ये शिंग दाखवली मोठी. एकही शिंगाचा माणूस आर्किओलॉजी डिपार्टमेंट वाल्याला सापडला नाही, एकही शिंगाचा नाही. किंवा तो तुम्हाला रॉक पेंटिंग मध्ये सापडणार नाही, अस्तित्वातच नव्हता. रॉक पेंटिंग मूळतः इथल्या मूलवंशी लोकांनी काढलेले आहे, ते स्वतःचं विडंबन करणार नाही. आणि जिथे तुम्हाला ते तसं दिसेल ते आहे लिंगोची प्रतिमा, ती आपल्याला हडप्पामध्ये सुद्धा सापडते. सिग्मोहर घालतात. बस्तारमध्ये छत्तीसगड क्षेत्रात तुम्ही गेले की मांदर वाजवतात आणि मेन याच्यावर तुम्ही आता गुगलवर टाईप करा सिग्मोहर, लगेच 2 क्षणात तुमच्या समोर सिग्मोर काय चीज आहे ती येईल. ते आपलं पवित्र एक तोप आहे. आपला गोंडवान्याचा हा पालो जो ध्वज आहे तो सप्तरंगी आहे. काय
सप्तरंगी आणि प्रत्येक गोत्राला त्याचा वेगवेगळा रंग दिलेला आहे. 4 देवांचा लाल आहे, माझ्या 5 देवांचा पोपटी आहे, हिरवा आहे, काही जणांचा पिवळा आहे. हे 7 रंग जे तुम्हाला तिथल्या झेंड्यामध्ये दिसतात हे 7 देवापर्यंत तुमचे वेगवेगळे आहेत आणि ज्याच्या त्याच्या पेरसा पेन जवळ ते रंग वापरले जातात. म्हणजे प्रकृतीच्या कुठल्याच रंगाला आपण दुखवत नाही. हा, आम्ही सामाजिक म्हणून पिवळा वापरतो आणि धार्मिक हा नेहमीच पहिल्यापासूनच आपले म्हातारे कोतारे पांढरं धोतर लावत होते, पांढरीच पोटबांधी घालत होते. ते पांढरा याच्यासाठी नव्हते वापरत की सुनेला जास्त धुवायला लागलं पाहिजे, ते यासाठी वापरत होते की पांढरा हा रंग शांततेचा प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, पांढरा हा रंग हीट येऊ देत नाही आणि जाऊही नाही. आणि या दुनियेतला जर पहिला कपडा बनला असेल तर तो पांढरा असेल. आणि बुडाला धरून चालणारे आम्ही लोक म्हणून ह्या पांढऱ्या रंगाला धार्मिकते म्हणजे आमच्या परंपरागत रूढीगत ज्या गोंगो करतो त्याच्यामध्ये आम्ही तो रंग वापरतो. हा त्याच्या मागचा वैज्ञानिक कारण आहे. रंग कुणाचाच कॉपीराईट नाही, कुठल्याच धर्माचा कोणताच रंग. जर धर्माचा कॉपीराईट असता तर संत्र आज वेगळ्या धर्मात असते, मोसंबी वेगळ्या धर्मात असती, पण तसं नाही आहे. कुठल्याच रंगावर कुणाचाच कॉपीराईट असू शकत नाही. परत मी आपल्या 4 हातावर 4 हात सांगणं खरंच महत्वाचं आहे की माझी मातृशक्ती आज शिकली, आज शहरामध्ये आली, पण फक्त एका गोष्टीसाठी ती स्वतःच वापरत नाही, बुद्धी वापरत नाही. जेव्हा तिच्या समोर एक 4 हाताची मूर्ती उभी राहते आणि ती स्वतःला विचारत नाही की माझ्या पूर्वजांनी ते कधी केलं नाही तर मी का करू. बरं ठीक आहे, तुम्हाला हौस आहे, तुम्ही ते केलं, पण तुम्हाला जर खरंच आपला DNA आपल्या मुलांमध्ये रुजवायचा असेल तर प्रश्न विचारणं सुरू करा. धर्म काय आहे मला सांगा. मी जेवढे काय आता तुके सांगितले ते सगळे निसर्गाचे आहेत. मानवाने एकही नियम निर्माण केला नाही. आपल्यामध्ये जे नियम आहेत ते नैसर्गिक आहेत. मग धर्म हा मानव निर्मित आहे. जेव्हा एखाद्या माणसाला वाटलं असेल की माणूस इथे भर फुलताय पण तो आता माणुसकीच्या बाहेर चालला, तेव्हा त्याला माणुसकी शिकवायला ज्या नियमांचा संच केला गेला असेल त्याला आपण धर्म म्हणू शकतो. पण आपल्यामध्ये धर्म नावाची पद्धती नाही, कारण आमच्याकडे पहिलाच आपला कायदा कानून आहे, तोही रक्तामध्ये. म्हणून धर्म ही मानव निर्मित संकल्पना असल्याने तिथला राईट त्या संकल्पनेला मानत नाही. तो कुठलाही धर्म असेल तो आमचा नाही. आम्ही ट्राईब आहोत, आमचा कस्टमरी लॉ आहे आणि त्या लॉ अनुसार आमच्या पूर्वजांनी इथे पलायन केलं आणि आज आपण याच पद्धतीने पुढे जातो. तर गोंडवाना मित्रमंडळ आणि परचाके सर, कोहे सर, मनोज कोल्हे सर सर्वांनी खूप मला आदर दिला. खरं तर मी खूप लहान आहे सगळ्यांपेक्षा, तरी पण आज मला एवढा मान दिला आणि मी तुमच्यासमोर बसलो आणि तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुम्ही पेशन्स ठेवून माझं ऐकलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सेवा जोहार करतो आणि एकदा सेवा म्हणून आपण इथे थांबूया. पादी पारी कुपार लिंगोना वीर बाबूराव शेणमाकेना. तुम्हाला जय गोंडवाना म्हणायचंय, मी जय सेवा म्हणेन, जोरात म्हणा जय सेवा. थँक्यू. बाबूराव शेणमाके.